नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। एखाद्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपण हॉटेलसारखी मऊसूद अशी डाळ खिचडी बनवू शकतो। तर इथे आपण आज डाळ खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय, 1 वाटी मुगाची डाळ घेतली। तुम्हाला आवडत असेल तर मूग डाळऐवजी तूर डाळ घेतली तरी चालेल। डाळ खिचडी बनवण्यासाठी समप्रमाण घ्यायचं आहे। 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घ्यायची आहे। आता आपण खिचडी बनवायला घेऊया। इथे आपण कुकरमध्ये डाळ खिचडी बनवणार आहोत। तर कुकर गरम झाला की 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की अर्धा चमचे जिरे घालूया। जिरे छान फुलले की लसूण ठेचून घालायचा आहे। लसूण आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। लसूण तेलात छान परतला की खिचडीमध्ये खूप छान स्वाद उतरतो। आता इथे मी 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे, त्यामध्ये चीर पाडून घेतलेली आहे। लसूण चांगला परतला गेला की आता त्यात घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा। गॅस मीडियम ठेवायचा आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतला गेला आहे। आता त्यात घालूया पाव चमचा हिंग। हिंग घातला की इथे मी छोटा टमाटा बारीक कट करून घेतला आहे। टमाटा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मग घालूया कढीपत्ता। टमाटा पटकन शिजण्यासाठी आपण पाव चमचा मीठ घालतोय। मीठ घातलं की टमाटा पटकन शिजतो। आता घालूया अर्धा चमचा धनेपूड। धनेपूड घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। इथे आपल्याला टमाटा आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा टमाटा छान परतून गेलेला आहे। आता त्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर फोडणीत परतली गेली की खिचडीला चव खूप छान येते। आता घालूया अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट। तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल, नुसती हिरवी मिरची घातली तरी चालेल। आता आपण हळद आणि लाल तिखट घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। आता त्यात घालूया डाळ आणि तांदूळ। डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले। आता आपण हे डाळ आणि तांदूळ चांगले मिक्स करून घेऊया। डाळ आणि तांदूळ फोडणीत चांगले मिक्स करून घेतले की खिचडीला स्वाद खूप छान येतो। इथे आपले डाळ आणि तांदूळ छान मिक्स झालेले आहेत। आता यात पाणी घालूया। पाणी आपल्याला एका वाटीला 1.5 पटीने पाणी घालायचं आहे।
एका वाटीसाठी आपण 3 वाट्या पाणी घालणार आहोत। तर आपण 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तर आपल्याला 6 वाटी पाणी घालायचं आहे। इथे आपण 2 वाटींसाठी 6 वाटी पाणी घातलेलं आहे। आता आपण त्यात मीठ घालूया। मीठ घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खिचडी अजून खूप मऊसूत करायची असेल तर तुम्ही थोडं पाणी एक्स्ट्रा घालू शकता। आता आपण कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊया। इथे आपण 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। आता आपण झाकण उघडून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली खिचडी खूप छान अशी मऊसूत शिजली गेलेली आहे। अगदी लपलपीत अशी खिचडी झालेली आहे, अगदी हॉटेल सारखी झालेली आहे। खूप छान अशी शिजली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप अशी छान लपलपीत अशी डाळ खिचडी आपली तयार झालेली आहे। इथे आपली मऊसूद अशी हॉटेलसारखी डाळ खिचडी तयार झालेली आहे। वरून तुपाची धार सोडूया। तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।